कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 18। दुसऱ्या दिवशी तो उशिराच उठला. जिममध्ये सुद्धा गेला नाही. तिचं पण लक्ष नव्हतं. ती सकाळी गडबडीत निघून गेली. सकाळी आल्यावर तो तिला बेडवर झोपलेला दिसला. हे असे का उशिरापर्यंत झोपलेत, ती स्वतःशी म्हणाली आणि आवरायला निघून गेली. ती फ्रेश होऊन बाहेर आली तर तो बेडवर पालथा एका साईडला तोंड करून फोन बघत झोपला होता. तिने डोक्यावर हात मारून घेतला. एक तर कालच्या प्रकारामुळे तिला त्याच्यासमोर जायला लाज वाटत होती. त्याने तरी त्याला काय वाटतं सांगून टाकलं, पण ते सुद्धा अर्धवट तिला समजतच नव्हतं याचं निष्कर्ष काय काढावा. त्याच्या ज्या फिलिंग्स होत्या त्या जरी तिला समजल्या असल्या तरी एक मुलगी म्हणून त्याने फक्त आय लाईक यू म्हणणं मान्य नव्हतं आणि तो आपल्याला आवडतो हे तिला पण समजत नव्हतं. नवरा बायको तरी नाहीच, आता ते जे मैत्रीचं नातं होतं त्या नात्याला पण त्याने वाकड्या वळणावर आणून सोडलं होतं. ती तर टोटल कन्फ्यूज झाली होती. नीट राग व्यक्त करू शकत होती ना मनात असलेल्या वेगवेगळ्या भावना. आर्यन, काय चालू आहे तुमचं सकाळी सकाळी? खाली सगळे नाश्ता करायला घेत आहेत. मला तुम्हाला बोलवायला सांगितलं आहे. कधीपासून पाहते मी, लक्ष कुठं आहे तुमचं? अन्वी वैतागत म्हणाली. त्याने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. मग असं सांग ना, कधीपासून माझ्याकडे पाहते? मला वाटलं मी खूपच हँडसम दिसतोय. उठल्यापासून म्हणून पाहत आहेस म्हणून मी तुला डिस्टर्ब केलं नाही. तो फोन बंद करत म्हणाला. सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय बघत आहात फोनमध्ये? ती भुवी उंचावत म्हणाली. ते काही नाही, इंस्टाग्राम बघतोय. तो बेडवर उठून बसत म्हणाला. जिमला सुट्टी? ती ड्रेसिंग टेबलकडे जात म्हणाली. आज छान वाटत नाहीये रोज सारखं. तो आळस देत म्हणाला. ठीक आहे, फ्रेश होऊन या तरी. नाश्ता करा, छान वाटेल. नाहीतर आज इथेच करता का? असं पण तुम्हाला लोकांसोबत एलर्जी आहेच. ती केसांची वेणी घालत तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. बरोबर आहे तुझं, तो गालात हसत म्हणाला. आर्यन, उठा आता. कधीपासून बेडवर बसून आहात? मला ना तुम्हाला बघून आळस येतोय आणि उठताना बेडशीट नीट करून उठा, ती आवरत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून त्याने तोंड वाकडं तिकडं केलं आणि परत बेडवर लोळला. तिने आवरून मागे पाहिलं आणि डोक्यावर हात मारून घेतला. किती म्हणावं तो आळशीपणा. आर्यन, ती बेडजवळ गेली. त्याच्या खांद्याला हात लावत त्याला उठवू लागली. तोच तिला त्याचं अंग गरम लागलं. तिने पटकन त्याच्या गळ्याला हात लावला. अहो अहो, तुम्हाला ताप आहे? थांबा, मी चेक करते. तुम्ही उठा बरं, उठा पटकन, ती त्याच्या खांद्याला पकडत म्हणाली. असू दे यार, थोडा वेळ झोपेल, बरं वाटेल. आता हिवाळा वाढतो तर मला ताप येतोच 2-3 वेळा. तो तिचा हात काढत म्हणाला. मी थर्मोमीटर आणायला जातो, तोपर्यंत तुम्ही उठलेले असाल तर ठीक, नाही तर तुम्हाला कसं उठवायचं मी बघते. ती निघून गेली. तिचं बोलणं ऐकून तो ताडकन उठून बसला. मिठू यार, तू ब्लॅकमेल करायला कधी शिकलीस? तो पिलोला टेकत म्हणाला. ती थर्मोमीटर घेऊन आली आणि त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. ते जाऊ दे म्हणत त्याने थर्मोमीटर तिच्या हातून ओढून घेतलं आणि तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या कमरेला मिठी मारून तिच्या पोटांवर डोकं टेकवलं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि केसात हात फिरू लागली. कसं तरी होतंय मला, नाही खायचं मला कडू औषध. तो तिच्या पोटावर डोकं घुसळत म्हणाला. तुम्ही जवळ आल्यावर मला कसं तरी होते, सहन करते ना मी, तुम्ही औषध सहन करा, ती मनातच म्हणाली. तोच त्याने तिच्या बाजूचे हात घट्ट केले. आर्यन, सोडा, मी पडेल खाली. आता तो बेडवर घेऊन पडायचं बाकी होतं. ती असं म्हणताच त्याने तोंड वाकडं तिकडं करत तिला सोडून दिलं. तो काही बोलणार तोच तिने थर्मोमीटर त्याच्यासमोर धरलं. त्याने चुपचाप तोंड उघडलं. अन्वी म्हणाली. आर्यन, तुम्हाला ताप जास्त आहे, मी नाश्ता घेऊन येते आणि मेडिसिन घेऊन येते सोबतच. तुला आईने दिलेत का मेडिसिन्स माझ्या? अन्वी म्हणाली. हां, थोड्या दिवसापूर्वी दिलं होतं. ताप आणि सर्दी खोकल्याचे आहेत. मी येते, तुम्ही झोपू नका. मी AC पण बंद करून येते. आणि झोपू नका, फ्रेश होऊन या जाऊन. मिठू, आईला सांगू नकोस. माझं ताप कमी झालं की सांग, नाहीतर आजी आणि आई बाजूला बसून असतात. कोणी आजारी असेल की घरी. आई तर मग आजारी असणाऱ्यांच्या मागे मागेच असते. तिला वरती यायला जमत नाही. आता पाय दुखतात, सांगू नकोस, नाही तर वरती पण येणार नाही. पण उगच तिला वाईट वाटेल. आर्यन बेडवरून उठत म्हणाला. तिने हुंकार भरला आणि खाली निघाली आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. खरंच आर्यन, घरी नसतात तरीही त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, पण घरचे त्यांच्या यामुळेच अपेक्षेत पडतात. त्यांना पण वेळ देत नाहीत ना, हे सगळ्यात मिक्स होतात. असं किती राग आहे यांचा. एवढी चांगली फॅमिली आहे पण यांना वेळ नसतो आणि घरचे यांना काम असतात
म्हणून वेळ देत नाहीत, म्हणून यांची चिडचिड होते. काकूंना फक्त यांच्या चुका दिसतात सगळ्यासमोर सांगायला, पण हे एवढे राबतात, रोज ते दिसत नाही कोणाला. ती विचार करतच खाली आली. सगळे हसत हसत जेवण करत होते. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली, पण आर्यनचा विचार करूनच लगेच मावळले. सगळं तर मिस करतात हे रोज. हे मन भरून हसणं, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणं. इथं जरी ते जेवायला बसले तरी तो फोन सोबत असतो. का असं वागतात सगळेच? मला विचारा दुःख काय असतं या सगळ्यांचा. कसं वाटतं ना जेव्हा एकटे बसून जेवण करावं लागतं, कोणी आपली वाट पाहत नसतं, कोणी आपली काळजी घेत नसतं. हे सगळं माझ्या नशिबी आलं आणि आर्यननी ओढून घेतलं. ती मनातच विचार करत होती. तोच तिला आईचा आवाज आला. मिठू, एकटी का आलीस? त्या माकडाला पण आणायचं होत ना सोबत. झोपला असेल अजून, नाहीतर नाश्त्यावरती तरी मागवतो, नाहीतरी खाली तर यायला आला असता. आई तिला लांब उभारलेली पाहून म्हणाल्या. नाही, ते म्हणाले वरती आण. त्यांना काल रात्री काम होतं, मग झोपायला उशीर झाला, मग जिमला आत्ताच गेलेत. ती आईंना म्हणतच जयकडे पाहिलं. तो थोडाफार नीट बोलत होता. त्याने पण अन्वीकडे पाहिलं आणि हसला. ती पण त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि किचनमध्ये जायला लागली. आजी म्हणाली, अन्वी तुला पण वरती घेऊन जा आणि आता आवरून एकदाची खाली ये, कामं आहेत. हो आजी, म्हणत ती किचनमध्ये निघून गेली आणि नाश्ता घेऊन वरती आली. आर्यन फ्रेश होऊन सोफ्यावर बसला होता. तिने नाहीत मान हलवली आणि हातातला ट्रे त्याच्यासमोर टेबलवर ठेवला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. ती ट्रे टेबलवर ठेवून बेड आवरायला निघून गेली. त्याने तिला बघून जीभ चावली. मिठू, तू पण नाश्ता करणार आहेस का माझ्यासोबत? लवकर ये, करू सोबतच. तो असंच म्हणतच तिने हुंकार भरला. खरं तर आश्चर्य तिला याचं वाटत होतं. तो नॉर्मल वागतोय, पण ती संकोचून वागत होती. खरं तर ती त्याचं झाल्यावर नाश्ता करणार होती, पण थांबला समजून तिने हातातलं काम आवरलं. तिने बाजूची चेअर ओढली आणि टेबलच्या समोर बसली. तिने प्लेट घ्यायला हात पुढे केला होताच आर्यनने तिचा हात हातात घेतला. तिने दचकूनच त्याला पाहिलं. मिठू, मी तुला रात्री काहीतरी सांगितलं, तू त्यामुळे माझ्याशी रोजच्यासारखी बोलत नाहीस का? मी तुझ्यावर कशाची जबरदस्ती केली का? मला असं मनात ठेवून राहता येत नाही. जे आहे ते आहे, जे वाटतं मला तेच म्हणालो मी. तू आजूबाजूला असलेलं आवडतं, तू माझी घेतलेली काळजी आवडते. मला रागवत असते, माझ्याशी भांडण नसते, मला हेड मसाज करून पण देतेस, मला आवडतं ते बनवून देतेस, माझी आवडत जपत असते. एवढंच काय, मी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा तू हा म्हणालीस. का करतेस एवढं? सवय होते ना मला तुझी. तू आजूबाजूला नसली की चिडचिड होते माझी. फक्त या 2.5 महिन्यात एवढी सवय झाली आहे तुझी. सकाळ तुला न पाहता झाली तरी मला चांगलं वाटत नाही. झोपताना तुला पाहिलं नाही की सुखात झोप येत नाही. तू तू मिठीत असली की मी स्वतःला विसरतो. असं कधीच झालं नाही का? मला तू हवी जवळ. जसं तू सगळ्यांसोबत वागते तसंच माझ्यासोबत तरी माझ्यासाठी ते स्पेशल आहे. तुझी मैत्री स्पेशल आहे. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि ती स्तब्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होती. कालपासून शॉकवर शॉक देत होता तो. काय बोलणार होती ती? त्याला जे वाटत होतं त्यापेक्षा जास्त तिला त्याच्याबद्दल वाटत होतं. कसं सांगणार होती त्याला? हे काय आहे? आवडते म्हणजे काय समजायचं नक्की मी? कसं नातं म्हणायचं याला? तुम्ही तरी बोलून मोकळे झालात. मी पण असं म्हणू शकत नाही. जरी मला हे सगळं वाटत असेल तरी ना याला आत्ता मैत्री म्हणू शकतो ना प्रेम. माझ्या मनात पण हेच आहे आर्यन, पण असं नातं मी मान्य करू शकत नाही. यापेक्षा मैत्री पण तोडलेली बरी. तुम्हाला मी आवडत असताना मी तुमच्याशी मैत्री करू शकत नाही. माझ्यासाठी असलेली तुमची ती वेगळी नजर मी मैत्रीच्या नावाखाली सहन नाही करू शकत. ती विचार करत मनातच म्हणत होती. मिठू, कूल डाऊन. मी काय खातो का तुला? घाम येतोय तुझ्या हाताला. तो तिचा हात सोडत म्हणाला. आर्यन, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगितलं, पण माझ्या मनात असं काही नाही आहे. आणि बरं हेच आहे, सारखं सारखं मला असं म्हणून दाखवू नका. मी काही वस्तू नाही आवडायला. आकर्षण असेल विसरून जा. बरं आहे तेच, आणि असं पुन्हा माझ्यासमोर बोलू नका. पटकन खाऊन घ्या, औषध घ्यायचे आहेत. आणि नाही खाणार तर सांगा, मी आईंना सांगते. ती प्लेट घेऊन गॅलरीमध्ये निघून गेली. ओके, औषध ठेवून जा आणि मला सांगायची गरज नाही आहे. मला समजतं, पुन्हा माझी काळजी दाखवायची गरज नाही आहे. खूप माणसं आहेत माझ्याकडे, रागात म्हणाला तो. ती काही न बोलता निघून गेली. आज आर्यनला यायला उशीर होणार होता. आईकडून तिला समजलं होतं, म्हणून ती त्याची वाट पाहत सोफ्यावर बसली होती.
तिने सगळं टेबलवर मांडलं होतं आणि तिने सगळ्यांसोबत जेवणसुद्धा करून घेतलं. पण नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहत थांबली. 2 दिवसापासून त्याला काहीतरी सांगायचं होतं, पण ती जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तो रूममध्येच यायचा नाही. रात्री आणि सकाळीसुद्धा ती ऑफिसला जात नाही तोपर्यंत कामात असायचा. 11च्या सुमारास तो आला. त्याने आत येऊन पाहिलं तर अन्वी सोफ्यावर ऑफिसचं काम करत बसली होती. त्याची चाहूल लागताच ती काही न बोलता उठली आणि त्याचं ताट वाढायला निघून गेली. तो पण फ्रेश होण्यासाठी गेला. हेच चालू होतं मागच्या 20 दिवसापासून. अबोला असून काळजी करणं सोडून दिलं नव्हतं त्यांनी. तिला फेस करावं लागेल म्हणून तो उशिराच यायचा आणि त्याला उशीर होतोय म्हणून ती त्याची वाट पाहत बसलेली असायची. पिरियड्समध्ये सुद्धा त्याने न बोलता तिला जपलं होतं. दोघात इगो तेवढंच दिलं होतं देवाने. त्याला समजत नव्हत्या आपल्या फिलिंग्स आणि ती समजून घेत नव्हती, कारण त्याने अर्धच कन्फेस केलं होतं. दोघं एकमेकांच्या जागी बरोबर होते. तो फ्रेश होऊन आला. तिने सुद्धा ताट वाढून ठेवलं आणि किचनमध्ये निघून गेली. त्याच्यासमोर उभारलेल्या तो जेवणसुद्धा नीट करणार नाही माहिती होतं तिला. 20 ते 25 मिनिटांनंतर त्याचं जेवण झालं. तो जाऊन हँडवॉश करून आला. येऊन त्याने आपला फोन टेबलवरून उचलला आणि जिन्याकडे जाणारच तोच मागून त्याला अन्वीचा आवाज आला. अहो, तो जागेवरच थांबला. ना पुढे गेला ना मागे वळला. तिचं थोडं पुढे येऊन त्याच्या मागे थांबली. बोल, ऐकतोय. मी 3 दिवसात जाणार आहे बेळगावला आणि नंतर बँगलोरला. स्वरा वहिनीला बाळ झाला आहे तर मी चालले. लीव घ्यायची असेल तर ऑफिसमध्ये मेल कर, मॅनेजर ॲक्सेप्ट करेल. पुढे तिचं न ऐकता तो झटपट पावलं टाकत निघून गेला. तिने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहून उसासा सोडला आणि सोफ्यावरचा लॅपटॉप उचलून ती पण त्याच्या मागे रूममध्ये पोचली. आर्यन, मी 5-6 दिवस नाही आहे, ती रूममध्ये येऊन म्हणाली. ओके, काही काम होतं का मग माझ्याकडे? तो नॉर्मली म्हणाला. तिने त्याचं बोलणं ऐकून तोंड विचित्र केलं, पण ती दुसऱ्या सेकंदला नॉर्मल झाली. काही नाही, मी नसेल मग तुम्ही आता लवकर या घरी. ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. त्याने फक्त मान हलवली आणि लॅपटॉप उघडून बेडवर जाऊन बसला. तिने त्याच्या वागण्यावर जास्त न विचार करता सोफ्यावर जाऊन झोपली. थोड्या वेळाने त्याने त्याचं काम संपवलं आणि रोजप्रमाणे तो उठून अन्वी झोपलेली तिथं आला आणि तिच्याजवळ गुडघ्यावर बसला. रोजसारखं तिच्या कपाळावर येणारे केस त्याने हाताने मागे केले. पांघरून थोडंसं खाली करून तो जाऊन बेडवर आडवा झाला. पण झोप त्याची तर कधीचीच उडाली होती. दुपारी मनीष आणि त्यांच्यात झालेलं बोलणं त्याला आठवत होतं. मनीष म्हणाला तोच आठवत बेडवर आडवा झाला होता. दुपारी ऑफिसमध्ये आर्यन दुपारी लॅपटॉपमध्ये CCTVमधून अन्वीला काम करताना पाहत होता, कारण ती 4-5 दिवस झालं ऑफिसमध्ये नाराजच वाटत होती. 1-2 मीटिंग तिने स्किप पण केल्या होत्या. त्याला समजलं नव्हतं असं का. तोच मनीष काही कामासाठी त्याच्या जवळ आला. आर्यन, आत येऊ? अरे ये रे. काय करतोयस? आर्यन म्हणाला. काही नाही, सध्या रात्री मीटिंग आहे, त्याचीच तयारी चालू आहे. मला नाशिकचे रिपोर्ट्स मेल कर आणि आत्ता तुला परत एकदा तिकडे जाऊन यावं लागेल. जागेचं वाद चालू आहे ना, पैसे खाऊ घालावे लागतील. बघू, आपले पेपर क्लिअर आहेत सगळे. होईल, मी जाऊन येतो 2 दिवसात. परवाच आलोय ना मी. लगेच काय यार, असं जर तू मलाच कामावरून पाठवत आहेस मग काका काय तू लवकर होत नाहीस? मनीष चेअरवर बसत म्हणाला. अजून नालायक, तू तिला प्रपोज केलं नाहीये आणि चालला पुढे प्लॅनिंग करायला. आर्यन त्याच्याकडे पेन फेकत म्हणाला. मनीष म्हणाला, तिचे कसले तरी कॉम्पिटिशन्स चालू आहेत, मग कशाला तिला डिस्टर्ब? माझं लक्ष पण लागणार नाही. आपण जेव्हा पार्टी ठेवू, प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होत येईल ना तेव्हाच करतो. आर्यनने मान हलवली. आर्यन, लॅपटॉपमध्ये काय पाहतोय? आणि तुला कधीपासून माझं बोलणं तोडून तुला काम महत्त्वाचं झालं रे? काही झालं आहे का? मी जेव्हा पण फोन करत होतो तू फक्त कामाचं बोलत होता, बाकी तू मला काहीच बोलला नाही. काय झालं आहे? मनीष काळजीने म्हणाला. आर्यनने दीर्घ श्वास घेतला आणि लॅपटॉप बंद केलं. मी अन्वीला 15 ते 20 दिवसांपूर्वी आय लाईक यू म्हणालो आणि तिने माझ्यासोबत असलेली फ्रेंडशिप पण तोडून टाकली. ती माझ्याशी बोलत नाही, मला इग्नोर करते आणि आता तर 3-4 दिवस झाले अपसेट पण दिसते. ऑफिसमध्ये काय झालं आहे तिला काय माहिती? 3 महिने होत आलेत लग्नाला आणि एवढ्यात ती मला आवडली. मी तुला त्या दिवशी म्हणालो होतो ती मला आवडते, म्हणजे खरंच माझ्या मनात असं आहे. मी तिला तेव्हा लगेच सांगून टाकलं. आर्यनने एका दमात त्याला सगळं सांगून टाकलं. आर्यन, यू आर जस्ट इम्पॉसिबल. तू अक्कल गहाण ठेवली आहेस. तुला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. फक्त तुला तू दिसतो. फक्त तुला काय वाटतं एवढंच वाटतं तुला.
आर्यन, खरंच मला ना कसं वाटतं माहिती मीच चुकलो. तेव्हाच तुला आवडायला हवं होतं, तुझ्या सो कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून. का तिच्या सगळे जीवावर उठलात? तुला सहन नाही होत का तिचं सुख? का तिच्या आयुष्यात सुखाला जागाच नाही आहे रे? अरे बघ तिच्याकडे, ती कसं ॲडजस्ट करते तुझ्या घरात. तुला माहिती आहे ना, तिचे भाऊ सोडले तर कोणीच नाही आहे तिला, ना आई ना बाबा. अरे प्रेम पण नाही मिळालं रे तिला. पण वाटतं तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून तिला दुःख असेल. नाही, तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे ती. तुझं घर सांभाळून जमत नाही तिला तरी वय तरी आहे का एवढं सगळं सहन करायला? पण करते ना ती. आणि तू काय करतोयस? अरे फक्त तुला आवडते ती याचा काय अर्थ पकडावा तिने? तिला तिच्या फिलिंग्स नाही माहिती ना अजून. तू जाणून घेण्याचा प्रयत्न केलास कधी? केला तू प्रयत्न? सांग. आर्यन, मी कधीपासून बडबड करतोय? मनीष रागात मोठ्या आवाजात बोलत होता. मनीष कधीच आर्यनच्या कुठल्याही गोष्टीवर जास्त ओरडायचा नाही, पण आज गोष्ट तिची होती. तिच्याबद्दल मनीषला सगळं माहिती होतं. तिचं आयुष्य आणि ती कशी आहे हे त्याने जवळून पाहिलं होतं. आर्यन, तू चुकीचं करतोय. मी एकच विचारेल तुला, तूही स्वतःला विचार आणि तिचं मत जाणून घे. मनीष शांतपणे म्हणाला. आर्यन अजूनही शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर गिल्ट दिसून येत होतं. आर्यन, माझ्याकडे बघ. मनीष अजून जोरात म्हणाला. आर्यन म्हणाला, मी असं नाही करायला हवं होतं. काय वाटलं असेल तिला? म्हणजे पहिलेच तिने खूप सहन केलं आहे. काय करू मी? कसं राहत असेल ती माझ्यासोबत? मी जेव्हा तिच्याशी मैत्री केली होती तेव्हापासून ती खूप खुलून राहायची माझ्यासोबत. पण 20 दिवस झालं कोमेजून गेली ती. आर्यन, तू तिच्यावर प्रेम करतोस का? मनीष शांतपणे म्हणाला. तो असं म्हणतच आर्यनने त्याच्याकडे चमकून पाहिलं. प्रेम आणि मला होईल? अगोदर ज्याला प्रेम समजलं ते तर एक साधं आकर्षण निघालं. माझ्या आयुष्यात प्रेमाला जागाच नाही आहे बघ ना. ती जेव्हा होती तेव्हा तिने प्रेम केलं नाही आणि आता अन्वी आहे, ती मला आवडते म्हणून मी त्याला प्रेमाचं नाव देऊ? म्हणजे मला समजत नाही आहे नक्की मला काय वाटतं. म्हणजे तो कन्फ्यूजच झाला होता. आर्यन, पहिलं माझं ऐकतोय का? हा बोल. तू पहिलं तुझं ते भूतकाळसोबत तिची तुलना करणं बंद कर. अन्वी आहे आणि ती हळल त्रिशा. आणि एक लक्षात ठेव, तुझं वय आता काय आहे? मॅच्युअर आहेस तू तुझ्या फिलिंग्स समजण्यासाठी. अट्रॅक्शन असतं ना तुला तर पहिल्या दिवशी असं वाटलं असतं. बघ, आपल्याला कुठे जायचं नाही आहे. जर तू कन्फ्यूज आहेस, आत्ता तुझ्या मनात काय ठेवलं आहेस तू हे तुलाच माहिती. त्यामुळे गडबड करू नकोस. जेवढा वेळ तुमच्या नात्याला बांधायला लागेल तेवढं ते घट्ट होईल. तुला काय वाटतं तिच्याबद्दल हे तुझं तू ठरव. असा किती ओळखतो तिला तू? काय माहिती एवढं तिच्याबद्दल? तिला तू ओळखतच असताना तिच्या मनात काय आहे अगोदर तू जाणून घेतलं असतं. मनीष शेवटी चिडून म्हणाला. मी माफी मागेन तिची नक्कीच. आर्यन काहीतरी विचार करत म्हणाला. माफी मागितल्याने फक्त ती तुला माफ करेल? अगोदर सारखं वागेल तुझ्याशी ती? मनीष नाराजीने म्हणाला. त्याने त्यांच्या मैत्रीपासून खुललेला हसरा चेहरा दिसत होता दोघांचंही. तेच एक नातं हे दोघांनी मनाने मांडलं होतं, जे जगत होते दोघं मनापासून. आणि आर्यनने सगळंच फिसकटलं होतं. असो, बोलेल मी आर्यन आहे. ती माझं नक्की ऐकेल. आर्यन जरासा नीट आवाजात म्हणाला. हेच नाडणार तुला शेवटी. बघ तुला काय वाटतं? मनीष उठत म्हणाला. आर्यन म्हणाला, कॉफी घेऊन जा. ठेव तुझी कॉफी तुझ्याजवळ. असं म्हणत तो निघून गेला. आर्यन त्याच्या बालिशपणावर गालात हसला. फ्लॅशबॅक संपला. मला उद्याची तिची माफी मागायला हवी. मी तिचा विचार करायला हवा होता. तिला कसं फील होत असेल, काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल, की मी तिच्या मनातलं सुद्धा ओळखू शकलो नाही. काय म्हणून म्हणणार ती मला की तिला पण मी आवडतो. बस एवढंच, बाकी पुढे काय? आर्यन, आज तू तुमचं मैत्रीचं सुंदर नातंसुद्धा तोडून टाकलं. असो, आत्ता मी तिला नवरा म्हणून म्हणवेल. शेवटी ते पण नातं आहेच. जरी आम्ही नाही मानत असलो तरी. त्याने काहीतरी मनातच ठरवलं आणि झोपी गेला. कम इन. आर्यन समोर उभे असलेल्या दोघांना म्हणाला. दोघं पण आत आले. आर्यन म्हणाला, प्लीज सीट. थँक्यू सर. टीम आज साईट व्हिजिटसाठी गेली आहे. तर मागच्या मंथचा रिपोर्ट तुम्हाला आज करायचा म्हणून तुम्ही सांगितलं आहे. तर हे सगळे रिपोर्ट्स आहेत आणि हे चालू असलेलं कामाचं प्रोग्रेस या पेन ड्राईव्हमध्ये आहे. विशालने सगळे रिपोर्ट्स त्याला दाखवले. दुसरी व्यक्तीसुद्धा परत फाईल तपासण्यात व्यस्त होती.
आर्यनने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि तो पण फाईल बघू लागला. सो मिस्टर विशाल, मला आजचे साईटच्या प्रोग्रेस रिपोर्ट्स आत्ता अर्ध्या तासात सबमिट करून द्या आणि यात थोड्या चुका आहेत ते तुमच्या त्या डिपार्टमेंटला दाखवा. तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर प्रिया नाही तर मनीषला कॉन्टॅक्ट करा आणि परत हे सगळे फाईल्स लंच नंतर आणून द्या. अन्वी त्याने सांगितलेल्या चुका नोट करून घेत होती. हो सर, मी लवकर सबमिट करून देतो, विशाल उठत म्हणाला. मिस अन्वी, मी सांगतो ते सगळं तुम्ही नोट करून द्या, कारण 2-3 फाईल्स नीट नाहीत आणि तुम्हीसुद्धा 2-3 मीटिंगला नव्हत्या, त्यामुळे तुमची एक फाईल अपूर्ण आहे. आता अपूर्ण आहेच तर मी सांगतो तसं पूर्ण करा, आर्यन निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. अन्वीला त्याचं बोलणं विचित्र वाटलं, पण तिला सवय झाली होती. असो, ओके सर, ती मनातील विचार सारू म्हणाली. विशाल उभारला होता, तो पण परत खाली बसला. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं. मिस्टर विशाल, तुम्हाला काम नाहीत का? मी सांगितलेलं कमी वाटतं? आर्यन खुर्चीवर नीट बसत म्हणाला. हो सर आहेत, पण अन्वीचं झालं की आम्ही सोबत जाऊ, विशाल कसा तरी म्हणाला. तुमचं ऑफिससोबत यायला जायला पे करतो मी. नाही, तुम्ही तुमच्या कामाला जा. तुम्ही थांबला तर ते यांना तुमच्यासोबत पाठवेल आणि पण प्रोजेक्ट काम पण मी तुमच्यासोबत तुमच्या ऑफिसला पाठवेल, आर्यन शांतपणे म्हणाला. सर नको, मी जातो, असं म्हणून तो मिठूकडे वळला. सांभाळून राहा आणि काम झाल्या बाहेर ये, तो तिच्या कानात कुजबुजला आणि निघून गेला. आर्यनने तो जाताच दरवाजा लॉक केला. बसल्या बसल्या, सर तुमची रिक्वायरमेंट सांगा मला, मी फाईलमध्ये बदल करते, अन्वी शांतपणे म्हणाली. माझी बायको माझ्याशी बोलत नाहीये तर मी काय करावं, तो सिरियस टोनमध्ये म्हणाला. नाच सोडून द्या तिचा मग, ती पण लगेच म्हणाली. असं कसं, लग्नाची बायको आहे माझी, आर्यन उठत म्हणाला. त्याची नजर तिच्यावर अटकून होती. ती उगच फाईल बघत गळ्यातील स्कार्फ नीट करत होती. तो उठून तिच्या बाजूच्या चेअरवर बसला आणि तिची चेअर त्याने फिरवली. मग तुम्ही तिलाच विचारा, मी जाते आता. ती उठणार तोच त्याने तिच्या खांद्यावर त्याने दोन्ही हात ठेवले. तिलाच विचारतोय मी, काय करू म्हणजे ती मला माफ करेल, आर्यन निरागस चेहरा करून म्हणाला. कशाला अशी कामं करायची की माफी मागावी लागेल, आर्यन जोकच जाऊ दे, पण तुम्ही सांगा काय चुका आहेत. पहिल्या त्या नीट करते, बाहेर जाऊन विशाल सरांना सांगावं लागेल, ती फाईल त्याच्याकडे देत म्हणाली. ओके म्हणत तो उठून परत त्याच्या जागेवर जाऊन बसली. तिने त्याच्याकडे फाईल दिल्या आणि लॅपटॉप चालू केला. मिठू, तू मीटिंगला का नव्हतीस आणि तू नाराज का आहेस, आर्यन तिच्याकडे लॅपटॉप घेत म्हणाला. काही नाही आर्यन, मी मीटिंगला असले काय नसले काय प्रोजेक्ट थांबणार आहे का, असं पण मला ऑफिस वर्क देतात, मग मी सरांना असिस्ट करताना समजतं, मग मीटिंगला बसून काय करू, मान्य आहे मी मीटिंगला बसायला हवं, वाटलं तर मी सॅलरी कट करून घेईल, पण आता फक्त मी असिस्टन्सच करेल, बाकी काही नाही, ती निर्विकारपणे म्हणाली. काय झालं आहे, आर्यनला तिची नाराजी जाणून घ्यायची होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोरच्या फाईल बंद केल्या. मी जेव्हा माझ्या डिझाईन सबमिट केल्या तेव्हा डेमो प्रेझेंटेशनसाठी सिलेक्ट झाले होते. मग मेन प्रेझेंटेशन द्यायचं होतं तेव्हा मला त्यांच्या टीममधून काढलं आणि म्हणाले लोड होईल म्हणून सांगितलं. मी ठीक आहे म्हणाले, माझं इकडे सिलेक्शन झालं, ये भी ठीक आहे. पण मग पुढे मी माझे डिझाईन सबमिट करत होते, पण अचानक अंकितचे डिझाईन पास करत होते, सिलेक्ट पण त्याचेच होत होते आणि मी त्याच्या जेव्हा फाईल पाहिल्या तेव्हा त्याचे डिझाईन एकदम परफेक्ट होते. असं कसं तो माझ्या नंतर सिलेक्ट झाला, ट्रेनिंग पिरियडसुद्धा नाही झालं पूर्ण, त्याचं आमच्या बॉसचा भाचा आहे म्हणून त्याला आमचे सिनियर हेल्प करत आहेत, सिव्हिल टीम पण त्याचेच काम पास करते, ठीक आहे हे पण मी खूप ते डोळ्यात, पण मला एका टीम लीडरचं असिस्टंट म्हणून ठेवलं आहे, ते पण या ऑफिस वर्कसाठी, अन्वी म्हणाली.